नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण NCD पोर्टलवरनं आभा कार्ड कसे काढायचे किंवा लिंक कसे करायचे याविषयीची माहिती पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आभा कार्ड काढण्यासाठी NCD पोर्टल जे PSC चे पोर्टल आहे, ऑनलाईन पोर्टल, ते पोर्टल उघडावे. त्यासाठी आपण क्रोमवर जाऊन ncd.gov.in असे टाकले असता आपण NCD पोर्टल ओपन करू शकतो. ओपन केल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्या PSC चा जो काही ID आणि पासवर्ड आहे तो आपल्याला टाकायचा आहे. तो टाकल्याच्या नंतर लॉग इन करायचे. खाली जो कॅप्चा आहे तो जशाला तसा टाकून मग लॉग इन करायचे. लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डवरती ॲडव्हान्स सर्च या बटनला क्लिक करून आपल्या समोर अशा प्रकारे बॉक्सेस ओपन होतील, ज्याच्यामध्ये एंटर नेमच्या ठिकाणी आपल्याला ज्या लाभार्थ्याचं आभा कार्ड काढायचे आहे त्याचं नाव सर्च करायचं आहे. नाव सर्च करून किंवा नाव टाईप करून आपण नंतर सब सेंटर आणि तो लाभार्थी ज्या गावातला आहे ते विलेज सिलेक्ट करायचं आणि मग खाली जो सर्चचं बटन आहे त्या बटनवरती क्लिक करायचे. सर्चला क्लिक केल्याच्या नंतर तो लाभार्थी आपल्या यादी किंवा सर्व लाभार्थ्यांची त्या प्रकारच्या नाव असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची यादी ओपन होईल. या यादीमध्ये आपला जो एक्सपेक्टेड लाभार्थी आहे त्याच्या नावावरती क्लिक करायचे. नावावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज उघडेल. या पेजवर एक पेन्सिलचं बटन आहे, त्या पेन्सिलला क्लिक करायचे. आपण पेन्सिलला क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर त्या लाभार्थ्याचं पेज ओपन होईल, ज्याच्यामध्ये मग जर आधार कार्ड आणि आपण भरलेलं नाव किंवा सापडलेलं नाव यामध्ये काही फरक असेल तर ते नाव करेक्शन करून घ्यायचे. त्यानंतर PVTG मध्ये आपण नॉन PVTGला क्लिक करायचे आणि सबमिट करायचे. सबमिट झाल्यानंतर लाभार्थ्याची जी आधार कार्डनुसार माहिती आहे ती अपडेट होईल. त्यानंतर मग आपल्याला जनरेट आभा या बटनवरती क्लिक करायचे. जनरेट आभावर क्लिक केल्याच्या नंतर आधार नंबर आपल्याला लागणार आहे. या ठिकाणी 2 मेथड दिलेल्या आहेत, आधार डेमोग्राफिक आणि आधार मोबाईल OTP. आपल्याला बिना OTPचे जेव्हा आभा कार्ड काढायचे आहे तेव्हा आपण आधार डेमोग्राफिक या मेथडला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला खाली आधार कार्ड नंबर टाकण्यासाठी एक बॉक्स दिसेल, त्या बॉक्समध्ये आधार नंबर टाकायचा आणि मग आपण जेव्हा पेजला आपल्यावरती स्क्रोल करू तेव्हा सगळे त्या ठिकाणी जे बॉक्स आहेत ते सर्व टिक करायचे आणि खाली असणाऱ्या निळ्या रंगाच्या सबमिट बटनला क्लिक करायचे. सबमिटला क्लिक केल्याच्या नंतर या लाभार्थ्याचा आभा कार्ड जे आहे ते जनरेट होईल आणि अशा प्रकारे आपल्याला त्यांचा आभा नंबर दिसेल. जर यांनी अगोदर ऑनलाईन पद्धतीने आभा कार्ड काढलेले असेल आणि ते आपल्याला NCD पोर्टलला लिंक करायचे असेल तर ते सुद्धा याच पद्धतीने लिंक होऊन जाईल. तर या पद्धतीने आपण बिना OTP आभा कार्ड जनरेट करू शकतो आणि NCD पोर्टलला देखील ते लिंक होऊन जाईल. तर आपले दोन्ही कामं एकाच पद्धतीमध्ये होऊ शकतात. जर कोणी अगोदरच आभा कार्ड काढलेले असेल पण ते NCDला लिंक नसेल तर ते सुद्धा या पद्धतीने होऊन जाईल.